मराठी माणसाच्या हक्कासाठी पुकारलेलं आंदोलन कोणत्याही परिस्थितीत होणारच अशी ठाम ग्वाही मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांनी दिली आहे। पोलिसांकडून नोटिसा बजावण्यात आल्या असल्या तरी आंदोलन मागे घेतलं जाणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलंय। दरम्यान या आंदोलनावर भाजपच्या आमदारांनी टीका करत हे आंदोलन राजकीय प्रेरित असल्याचा आरोप केलाय। मात्र आम्ही कोणत्याही पक्षासाठी नव्हे तर फक्त मराठी माणसाच्या हक्कासाठी आणि मराठी अस्मितेसाठी रस्त्यावर उतरलो आहोत असं प्रत्युत्तर शिवसेनेकडून देण्यात आलंय। आमच्या आंदोलनाचा काही जरी उपयोग झाला नाही हे म्हणत असाल तर मोरारजी पण असंच म्हणत होता की मराठी माणसं आमचं काय वाकडा करणार आहेत आणि मेहता पण तसंच म्हणतोय। म्हणून या महापौराला बरखास्त करावंच लागेल, निर्णय बदलावाच लागेल। आज फक्त शपथ घेतली असेल किंवा त्यांची नियुक्ती झाली असेल, परंतु हा लढा आज त्यांनी बघावं की लोकांच्या भावना किती तीव्र आहेत। मी तुम्हाला सांगतो पुन्हा एकदा, जीव गेला तरी चालेल पण या मीरा भाईंदरचा महापौर मराठीच होईल आणि माननीय देवेंद्र फडणवीसांनी आंदोलन केली उपमहापौर गेलेलेच आहे, आता महापौर होणारच आहे। हो, त्यांना करायलाच लागेल। लक्षात घ्या, मीराबाईंचं म्हणजे अशी अंधाडी आम्हाला महापौर नकोच आहे। ज्या व्यक्तीला स्वतंत्र देश झाला कधी माहिती नाही, ज्या गोष्टी मराठी माणसं दोन शब्द बोलू शकत नाही, इंडिव्हिज्युअल डिसिजन घेऊ शकत नाही, या नरेंद्र मेहतांनी रबर स्टॅम्प त्या ठिकाणी नेमलंय। लक्षात घ्या, सयाजीराव बोलतात तशी परिस्थिती करून टाकली आहे। या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेबांना लाज वाटेल की खरोखर या ठिकाणी आपण जग मारली आणि आपण यांना अथॉरिटी दिली नरेंद्र मेहताला। नरेंद्र मेहतांनी स्वतःची भूमिका स्पष्ट केलेली आहे, त्यामुळे महाराष्ट्रालाही लाजिरवाणीची गोष्ट लक्षात घ्या। त्यामुळे नरेंद्र मेहताने हे समजू नये की या ठिकाणी फार मोठं त्यांनी पराक्रम केलाय। लक्षात घ्या, त्याला पावला संघर्ष करायला लागेल आणि जे अडी अडचणी असतील ना ते डिंपल मेहताना फेस करायला द्या। फक्त रबर स्टॅम्प फक्त वापरून येऊ नका। कर्नाटकमध्ये मराठी महापौर झाले होते मोरे आणि त्यावेळेस कानडी संघटनांनी त्यांच्या तोंडाला काळ फसलं होतं, परंतु मराठी महापौराला तिथे टिकू दिलं नव्हतं। आज या मीरा भाईंदर मध्ये पण अशीच परिस्थिती होईल। या आमदाराला घराच्या बाहेर फिरणं मुश्किल होईल। एवढं मात्र तोंडाला काळ फसणार आम्ही बघू ना, आता कोणाच्या तोंडाला काळ फसायचं नाही। आज सगळ्या पोलिसांनी आम्हाला इथे घेरून ठेवलंय। हे आंदोलन एवढं सोपं नाही आहे। माननीय देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा विनंती करतो की या नरेंद्र मेहताला आवरावं, हा महापौर पदाची जी नियुक्ती केली ही बरखास्त करावी आणि मराठीच्या आमच्या 7 भगिनी नगरसेविकात अनुभवी त्यापैकी एक विराजमान करावे। आम्ही त्यांचं फटाके फोडून स्वागत करू, एवढं मात्र तुम्हाला सांगतो।